कार्य केलात आणि माझ्या वतीने मी तुमची दिलगिरी देखील व्यक्त करतो। आम्ही लेट जरी देखील झालो असलो तरी कार्यक्रम मात्र तुमचा नक्कीच थेट करण्याचा प्रयत्न करू आणि ज्यांचं सकाळपासून गोड आवाज ऐकताय ते आमचे आजच्या दिवसभराचे मुख्य समालोचक अजयजी कासार साहेबांचे त्यांचं देखील मी धन्यवाद मानतो, कारण त्याने आज दिवसभर मला परिपूर्ण सांभाळलं। आणि मित्रांनो, येता येता कदाचित माझा काही नशीब असेल, मी बोलणार नव्हतो, थोडंसं माझं ऍक्सिडेंट झालं आणि त्या ऍक्सिडेंटच्या श्रीकृष्णाची कदाचित आमच्यावरती खूप माया असेल, आशीर्वाद असतील आणि त्यांच्या कृपा आशीर्वादाने आज आम्ही दोन्ही भाऊ सुखरूपीतपर्यंत पोहोचू शकलो। तरी मी सर्व क्रिकेट प्रेमिकांचं अगदी मनपूर्वक आभार मानतो आणि आपण पुढे जाऊया सामन्यांसाठी। धर्मेंद्र रेकामे साहेब यांना विनंती करतो, यांच्याकडून सुशांतसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलं होतं। खामगाव संघाचा खेळाडू सुशांत गोलंदाजी ज्यांनी केली त्याला विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठाकडे यायचं आहे आणि आपलं पारितोषिक घेऊन जायचं आहे। निश्चयाचा महामेरू बहुत जनांसी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी श्री छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून हिंदू धर्माचे रक्षक संभाजीराजांच्या यांना देखील मानाचा मुद्रा करून गणरायाच्या चरणी नतमस्तक होऊन आपण जाऊया सामन्याकडे। गोलंदाजी मार्गवर सज्ज होतोय तो गोलंदाज आहे सूरज। पहिला चेंडू अगदी आक्रमण केले, पाहूया जाते सीमारेषे पार, येतोय खणखणीत षटकार डीजे। अगदी स्ट्राइक एंडला फलंदाजी करतोय तो मिलिंद। पहिला चेंडू अगदी सीमारेषे पार करून ठेवलाय आपल्या फलंदाजीतून, अनुभव मात्र पणाला लावतोय। गोलंदाजी मार्गवर सज्ज आहे तो गोलंदाज जर्सी क्रमांक 9। अगदी कमबॅक केलंय या गोलंदाजाने, निर्धाव चेंडूची सांगता करतोय, मानावं लागेल या गोलंदाजाला। पहिला चेंडू अगदी सीमारेषे पार केल्याच्या नंतर कमबॅक करणं हे महत्वाचं असतं अगदी गोलंदाजाकडे। एक एक चेंडू निर्धाव चेंडू अगदी सामन्यामध्ये मजबूत बाजू आपल्या बाजूने करू ठेवू शकतो, त्याचप्रमाणे मात्र गोलंदाजी करतोय ज्याचा जर्सी क्रमांक आहे 9। दुसरा चेंडू स्ट्रेट ड्राइव्ह खेळण्याचा प्रयत्न, सीमारेषे पार, बॅट मानावं लागेल या फलंदाजाला डीजे। थँक्यू डीसे। डिका स्पोर्टच्या माध्यमातून युट्यूब च्या माध्यमातून अगदी प्रेक्षेपण केलं जाते। तिसऱ्या चेंडूवरती प्रहार केलाय मिलिंदने, मोठा फटका लेफ्ट साइडला खेळण्याचा प्रयत्न, पाहूया काय होतोय समीकरण काय होतोय अगदी मैदानामध्ये। येतोय सीमारेषे पार, बॅक टू बॅक दुसरा षटकार डीजे। थँक्यू। अगदी मिलिंद चांगल्या पद्धतीने मात्र फलंदाजी करतोय, प्रहार प्रत्येक चेंडूवरती कमबॅक केलंय, बॅक टू बॅक 2 षटकार लगावण्यामध्ये यशस्वी झालाय। आता मात्र हॅट्रिकचा चान्स आहे, ती सुवर्ण संधी मात्र करतोय काय मिलिंद, अचूक फलंदाजी मात्र करतोय तो धनगर मला या संघाकडून नेहमी स्ट्राइक एंडला फलंदाजी करत होतो, आत्मविश्वासाने मात्र फलंदाजी करतोय, कुठल्याही गोष्टीचा कधी दडपण नसतो त्याच्याकडे। आणि जर्सी क्रमांक 18 क्रमांक म्हटल्याच्या नंतर विराट कोहलीचा नंबर आठवला जातो, जे इंडियाची रण मशीन म्हणून ओळखली जाते, त्या विराट कोहलीचा जर्सी क्रमांक आहे 18। तीच परिधान करून मात्र मिलिंद फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी, आपल्या गावाच्या नावासाठी। वैयक्तिक धावसंख्या त्याची देखील होती ती 18 आणि संघाची देखील धावसंख्या होती ती 18। 4 चेंडूंचा मात्र सामना झालाय पहिल्या षटकातील, मानावं लागेल या मिलिंदला। आपल्याकडे मात्र आत्मविश्वासाने फलंदाजी करण्यामध्ये माहिर आहे, कमबॅक केले, ऑफ साइडला मात्र खेळण्याचा प्रयत्न यशस्वी देखील, 1 धाव परिपूर्ण। क्षेत्ररक्षण अगदी चेंडूच्या थोडीशी मिस स्पीड होते, त्याचा मात्र फायदा घेत आहेत ते धनगर मलाईचे स्ट्राइक एंडचे फलंदाज। एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर केलं आणि स्कोर बोर्ड मात्र पुढे सरसावलाय आणि धावसंख्या मात्र होते धनगर मलाई या संघाची 20-20 नो लॉस। आजच्या या सामन्यांसाठी देखील आमचे गुरुवर्य सँडी देवेकर साहेब देखील इथे उपस्थित आहेत, त्यांचं देखील मी मनपूर्वक आभार मानतो। गोलंदाजी मार्कवर सज्ज, हो यारकरची गोलंदाजी मात्र ती उद्ध्वस्त केलंय, कमबॅक केलं या गोलंदाजाने, चॅप्टरगिरी गोलंदाजी केली आणि मिलिंदला मात्र डगडच्या दिशेने पाठवलं, बॅक मोठा हादरा बसतोय तो धनगर मला या संघाला डीजे।
थँक्यू डीजे. धनगरी मलाईचा एक प्रतिनिधी आमच्यापर्यंत पाठवायचा आहे. धनगरी मलाई. हॅलो सर, आमच्या गावचे सभासद राजेंद्र देवेकर यांनी स्टेज पुढे यायचं आहे. त्यांचं स्वागत सर कल्पेश साबळे करतील. हॅलो, आमच्या गावचे राजेंद्र दिवेकर या मसाळा श्रीवर्धन तालुक्यातील असोसिएशनचे खजिनदार त्यांचं कोठे स्वागत पंचायत? आमच्या गावचे प्रवेश साबळे त्यांचं स्वागत करतील. कोठे पंचायतांचा अगदी संघाकडून दुसरं षटक आणि वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी येतोय तो प्रसाद. नवीन फलंदाज मात्र मैदानामध्ये दाखल होतोय. रोहन अगदी एक षटक समाप्त होताच धावसंख्या होत राहती धनगर मलाई या संघाची 20. राजेंद्र दिवेकर साहेबांचा देखील आगमन होतोय. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. जिथे क्रिकेट जिथे आहे तिथे राजेंद्र दिवेकर हे साहेब नक्कीच आपल्या प्रत्येक संघाला मात्र सहकार्य करण्यासाठी अगदी दाखल होत असतात. दुसरा षटक हाताळतोय तो प्रसाद. त्याला मात्र पहिला चेंडू निर्धाव चेंडूची सांगता करतोय. मूर्ती लहान पण कीर्ती महान. स्तब्ध ठेवलंय त्या फलंदाजाला नितीनला. जो नॉन स्ट्राईकला होता, स्ट्राईक घेण्यासाठी फलंदाजी आला होता. आता मात्र स्ट्राईक आपल्याकडे आहे. मिलिंदने मात्र वैयक्तिक धावसंख्या त्याच्या नावावरती 20 ही धावसंख्या वैयक्तिक केली आणि संघाची देखील धावसंख्या नेऊन ठेवली ती 20. दुसरा चेंडू हाताळण्यासाठी नितीन स्ट्राईक मोठा फटका खेळण्याचा हा प्रयत्न केलाय. उंची जास्त लांबी कमी काय समीकरण होतोय. कुठली चुकी न करता दुसरा हातरा बसतोय तो धनगरी मला या संघाला. बॅक टू पॅल नितीन डीजे. आता मात्र नितीनची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मात्र मैदानामध्ये दाखल होतोय. विजय विवेक. हॅलो हॅलो माईक डीजे मास्टर. हॅलो. दुसरा हातरा बसतोय. हॅलो हॅलो हॅलो. नवीवाडी. हॅलो हॅलो. हॅलो 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 हॅलो. हॅलो हॅलो. माईक 6. हॅलो हॅलो हॅलो. हॅलो हॅलो हॅलो. हॅलो 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 हॅलो. हॅलो. प्रसादने मात्र आजच्या या टुर्नामेंट मध्ये मला वाटतं हॅट्रिक ची सुवर्ण संधी होते ती. प्रसाद मूर्ती लहान पण कीर्ती महान करून दाखवले. कमबॅक केले या गोलंदाजाने. या गोलंदाजी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. अगदी याच्या नावावर 3 विकेटचा मात्र कारनामा होतोय. 2 झाले. हॅलो हॅलो. चला या ठिकाणी आपण मॅच कडे वळतो. 2 विकेट घेण्यामध्ये यशस्वी झालाय. मानावं लागेल या गोलंदाजाला. प्रसादला मात्र हॅट्रिकचा चान्स आहे. सुवर्ण संधी आहे. श्रीकृष्ण चषक 2025 श्रीकृष्ण मुरारी क्रिकेट संघ निगडी गौलवाडी या स्पर्धेमध्ये या मानाच्या स्पर्धेमध्ये हॅट्रिक घेण्याची मात्र सुवर्ण संधी आहे. हा कारनामा करतोय काय गोलंदाज. मात्र या स्पर्धेमध्ये कदाचित या आमच्या माहितीप्रमाणे हा दुसरा गोलंदाज ठरू शकतो. पहिली हॅट्रिक झालेली आहे. याच्या नावावर दुसरा मानकरी ठरला जातोय काय तो गोलंदाज. सुवर्ण संधी आहे. एक चेंडू मात्र अचूक करावा लागेल.
थोडीशी आमच्याकडनं चुकी होते, पण नक्कीच प्रसादच्या नावावर मात्र हॅट्रिकची सुवर्ण संधी होते आणि झाली देखील. ऑफ साईडला पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण मात्र तैनात. एक धाव परिपूर्ण. एकच धावेवरती मात्र रोहनने समाधान मांडलंय आणि एके धावेबरोबर स्कोअरबोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धावसंख्या स्कोअरबोर्ड मध्ये बदल होते. धावसंख्या मात्र होती ती 21. 5 चेंडूमध्ये मात्र एकच धाव खर्ची केली गेली आणि 3 विकेट देखील महत्वपूर्ण घेतल्या आणि एक निर्धाव चेंडूची सांगता गेली. अशा परिणामी 5 चेंडूचा मात्र सामना झालाय. एक शेवटचा चेंडू आहे. रोहनला मात्र मोठा प्रहार करावा लागेल या चेंडूवर आणि नक्कीच झाडच काढेल. रोहनकडे देखील अनुभव आहे. तो अनुभव मात्र आपल्याला नक्कीच कामी येईल काय? प्रयत्न करावे लागतील, पराकाष्ठा कराव्या लागतील. पण मूर्ती लहान पण कीर्ती महान अशी गोलंदाजी करतोय. कुठल्याही गोष्टीचं दडपण न घेता अगदी हॅट्रिक देखील घेतली. स्टेप आउट मध्ये खेळण्याचा प्रयत्न मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये आत्महत्या. पंचांचा मात्र आकाशाकडे बोट जाते. 2 ओव्हरच्या समाप्तीमध्ये धनगर मालई या संघाची धावसंख्या होती ती 21 आणि मात्र कोंडे पंचधन या संघाला बनवाव्या लागतील त्या 12 चेंडू आणि कंपल्सरी चेसिंग असल्या कारणास्तव 22 ही धावसंख्या बनवावी लागेल. डीजे सर्व संघाने एक विनंती करतो, थोडंसं सहकार्य करायचं आहे. आयोजकांना कमीत कमी फायनलचा राऊंड जो आहे ना तो 3 षटकांचा मात्र खेळवायचा आहे, म्हणून आम्हाला थोडंसं सहकार्य करायचं आहे. आणि आपण जर पाहिलात अगदी किती पैसा जरी खर्च केला तर सूर्यनारायणच्या प्रकाशाच्या झोताला मात्र आपण थांबवू शकत नाहीये. म्हणून मित्रांनो विनंती करतो, थोडंसं सहकार्य करायचं आहे. सकाळपासून देखील आपण आज एक स्पर्धेमध्ये सगळे खेळाडू आम्हाला सहकार्य करत आहे. वकील पुढील होणारा सामना आहे तो कुडतुडी गवलवाडी आणि नवीवाडी याच्यामध्ये कुडतुडी गवलवाडी आणि नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. याच्यानंतर होणारा सामना असेल. थोडंसं धनगरे मला या संघाला विनंती करतो, क्विक फास्ट आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. मित्रांनो वेळेचं बंधन आहे आपल्याला. खरं ना आता देखील आम्ही सांगितलं गेलं किती पैसा जरी खर्च केला तर या सूर्यनारायणच्या प्रकाश ज्योताला मात्र आपण विकत घेऊ शकत नाहीये. आपण छत्रपती शिवरायांचे मावळे आहोत. कारण रायगडचा जर इतिहास सांगायचा म्हटलं नंतर जो रायगडचा महादरवाजा आहे त्या महादरवाजावर सूर्याची किरण पडली की दरवाजा उघडला जातात. हे नित्यनियम अगदी 350 वर्षाचा इतिहास जर चालू असेल नित्यनियमाने तर आपण देखील का वेळेचं बंधन, टाइम इज मनी. प्रसादसाठी मात्र रोख रक्कम लागली गेलेली आहे. प्रसादने मात्र या गोलंदाजी करत असताना 3 विकेट मात्र घेतल्या गेल्या. त्याच्यावर मात्र एटीएम उघडले गेले. सन्माननीय आदरणीय संतोष बाळकृष्ण कलमकर यांच्याकडून मात्र त्याच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आले गेलेले आहे. धन्यवाद. 200 रुपयाचं पारितोषिक आले गेलेलं आहे. धन्यवाद साहेब. मी प्रसादला विनंती करतो आपण पारितोषिक घेण्यासाठी या मुख्य व्यासपीठाकडे यायचं आहे. विपुल दिवेकर आणि रोशन खेडेकर यांच्या माध्यमातून देखील प्रसादला 500 रुपयाची रोख रक्कम दिली गेलेली आहे. धन्यवाद. लाख मोलाचं सहकार्य केलात. आज मात्र इकडे एटीएम उघडले जातात या मैदानावर. मानाची सन्मानाचं हा चषक देखील मांडला जातोय. गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे धनगरी मला या संघाचा. साईकेडला नेहमी गोलंदाजी करणारा युवा स्टार गोलंदाज कैवल्य आणि धनगरी मला याची सलामीवीर जोडी मात्र मैदानामध्ये दाखल होते. नॉन स्ट्राईकला आहे तो अक्षय आणि स्ट्राईक एंडला फलंदाजी गेलाय तो सूरज. सूरज मात्र आता कुठेतरी मावळतीच्या दिशेकडे चाललाय, पण या सूरजला मात्र मावळून चालणार नाहीये. अचूक मात्र फलंदाजी करावी लागेल आणि तो अनुभव मात्र आहे. पहिला चेंडू ऑफसाईडला मात्र खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण मात्र तैनात. थोडीशी चेंडूची दिशाभूल झाली आणि त्याचा मात्र एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर केलंय. 2 धावेने मात्र स्कोअरबोर्ड उघडलं जातंय. सूरजने मात्र अक्षयला 2 धावेवरती समाधान मानायला सांगितलं गेलंय. अगदी एक चांगलं कॉल दिलं गेलं आणि 2 धावेने मात्र स्कोअरबोर्ड उघडलं जाते. तो कोंडे पंचधन या संघाचं. पहिला चेंडू अगदी हाताळतोय. पहिल्या चेंडूवरती 2 धावे घेण्यामध्ये यशस्वी झालाय तो सूरज. मोठे फटके मात्र करावे लागतील. कंपल्सरी बनवायचे आहेत आपल्याला 22.
स्टेट ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण मात्र तैनात, थोडसा जातोय, वन बाउन्स सीमारेषे पार, खणखणीत चौकार डीचे. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. अगदी झेल घेण्याचा मात्र क्षेत्ररक्षण प्रयत्न करत होता, त्याचा मात्र फायदा झाला तो कोंडी पंचेतन या संघाला. अगदी झेल मात्र धरणीला दान झाली, दुसऱ्या चेंडूने चौकार लगावला, स्ट्रेट ड्राईव्ह पुन्हा एकदा चेंडू खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण मात्र तैनात, एक धाव परिपूर्ण, एकच धावीवरती मात्र समाधान मानतायत आणि स्कोर बोर्ड मात्र पुढे सरसावतोय, अगदी वधारतोय स्कोर बोर्ड. धाव संख्या मात्र होते ती 7. आयुष्यामध्ये 7 हा आकडा खूप महत्वाचा आहे. वारंवार आम्ही गेली 2 वर्ष या 7 या आकड्याचा खूप महत्व सांगत असतो, कारण ज्या महेंद्रसिंग धोनीने आपल्याला वर्ल्ड कप जिंकून दिलं त्याचा जर्सी क्रमांक आहे 7. आणि गोलंदाजी मार्गवर लेग साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करत होता, पंच मात्र गोलंदाजाला दंडित करतायत. 9 बॉल येतोय आणि याचा फायदा मात्र होतोय तो कोंडी पंचेतन या संघाला. याचा फायदा मात्र होतोय तो कोंडी पंचेतन या संघाला आणि स्कोर बोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धाव संख्या मात्र होते ती 8. आता मात्र खोड कोणाची लावतोय वाट. आता मात्र स्ट्राईक एंडला येऊन ठेपलाय तो अक्षय खेडेकर, ज्याच्या जर्सी क्रमांक नाव मागे आहे तो AK-47 ज्याला म्हणून ओळखलं जातं कोंडी पंचेतन या संघामध्ये. आता मात्र AK-47 म्हटल्याच्या नंतर रायफलची आठवण येते. आता मात्र मोठी फायरिंग करावी लागेल. आपली इथे फलंदाजी केली तर आता मात्र आवश्यकता आहे ती 9 चेंडू मध्ये अगदी 14 धावांची आवश्यकता आहे. पण मोठे फटके मात्र अक्षय नक्कीच प्रयत्न करेल. लेग साईडला मात्र खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण मात्र तैनात, एक धाव परिपूर्ण. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर करतायत काय? एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर केलंय. आणि गेल्या संडेलाच मला वाटतं अक्षयला थोडीशी दुखापत झाली होती. अगदी जो चेंडू एखाद्या गोलंदाजाने फेकला होता आणि डोळ्यावरती लागला होता, पण मात्र आपल्या गावासाठी तो चांगला खेळ देखील करतोय. अगदी ओपनच्या मॅच होत्या तिथे मात्र त्याला थोडस दुखापत झाली होती. जेवढा शेर दुखापत होतो ना तेवढं मात्र शिकार मोठी केली जाते त्याच्या माध्यमातून. अक्षय लेग साईडला खेळण्याचा, मिड विकेटला खेळण्याचा प्रयत्न, थोडस क्षेत्राकडून चुकी होते, कॅच छुटा मॅच छुटा. आता मात्र एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर केलंय आणि 2 धावे बरोबर स्कोर बोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धाव संख्या मात्र होते ती 12. आता मात्र थोडस समीकरण सोपं केलंय अक्षयने. 7 चेंडू आणि 10 धाव संख्येची आवश्यकता आहे. गोलंदाजाला मात्र निर्धाव चेंडूची सांगता करावी लागेल. अगदी धाव चेंडू होत आहेत 5, मात्र शेवटचा चेंडू बाकी आहे. अक्षय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय, कार्पेट डाऊन मात्र चेंडू जातोय, एक धाव परिपूर्ण. सूरजला मात्र अक्षयने थांबवलं गेलंय. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनबाद कोंडी पंचेतन या संघाची धाव संख्या होती ती 13. आता मात्र धाव संख्या होते 13. 1 ओव्हर षटक संपल्याच्या नंतर 6 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे. ज्याचा जर्सी क्रमांक 13 अगदी कैवल्य गोलंदाजी करत होता तेवढीच मात्र धाव संख्या नेऊन ठेवली. आता मात्र जो गोलंदाज आहे त्याला मात्र कंजूशी गोलंदाजी करावी लागेल, अचूक गोलंदाजी मात्र करावी लागेल. थोडीशी प्लेयरना मात्र दोन्ही फलंदाजांना मात्र पाणी पुरवठा केला जात आहे. एकच फलंदाज आहे मात्र आमच्या प्रतिनिधीने मात्र एकानेच आतमध्ये जायचं आहे. जर्सी क्रमांक 7 विनंती करतो आयोजकांच्या वतीने मात्र आपल्याला देखील सूचना येत आहेत, या सूचनेचं मात्र आपण देखील पालन करायचं आहे. कारण आता ग्रामीण क्रिकेट हा मोठ्या स्टेजला मात्र जाऊन ठेपलाय. कालच जर मानगाव प्रीमियर लीग आपण पाहिली असेल तर आपल्या माजी आमदार अनिकेत भाईंनी सांगून ठेवलंय की आपल्या विभागातून जे कोण खेळाडू मोठ्या व्यासपीठावर जातील त्यांना नक्कीच आमचं सहकार्य असेल. एवढ्या मोठ्या लिंक मध्ये अनेक फलंदाज आपल्या देखील पाहायला मिळतील या गवळी समाजातील. अक्षय आता मात्र 6 चेंडू गोलंदाजी मार्गवर सज्ज होतोय तो सतीश. अक्षय स्ट्राईक एंडला फलंदाजी करतोय, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करत होता, पंच मात्र आमच्याकडे वळतील. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळते, 2 धावा मिळत आहेत. 2 धावेने मात्र स्कोर बोर्ड मध्ये बदल होतोय. आता मात्र समीकरण थोडं ओके, एकच धाव मिळते म्हणजे आता समीकरण थोडंसं तरी सोपं होतंय. 5 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. अक्षय जोपर्यंत स्ट्राईक एंडला आहे ना तोपर्यंत मात्र तो मॅच आपल्या बाजूने घेऊन जाऊ शकतो, पण गोलंदाजाला मात्र आत्मविश्वासाने गोलंदाजी करावी लागेल. कारण म्हटलं जातं ना, लहरों से डरकर नौका कभी पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. प्रयत्न करावे लागतील. अगदी स्ट्रेट ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण मात्र रोहन तयार.
अगदी थोडीशी मिस्टेक होते, मात्र त्याचा फायदा घेतं काय स्ट्राईक एंडला आणलं जात आहे. रनिंग बिटवीन द विकेट मानावं लागेल ते या दोन्ही सलामीवर फलंदाज सूरजला आणि अक्षयला एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर केलंय आणि स्कोर बोर्ड मात्र थोडंसं सोपं करत चाललंय. कारण याच एक एक धाव किती महत्वाची या खेळाडूंना माहिती आहे. शालेय जीवनामध्ये परीक्षा देत असताना विद्यार्थ्यांना 1 मार्क्स, राजकारणामध्ये म्हटल्यानंतर 1 मत आणि क्रिकेटरांना 1 धाव किती महत्वाची आहे ते या क्रिकेटरांना माहिती आहे. अक्षयला मात्र माहिती आहे AK-47 ला की एक एक धाव माझ्या संघाला विजयी करू शकते. आता मात्र समीकरण येऊ ठेपलंय ते 4 चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता आहे. अगदी 4ही चेंडू निर्धाव चेंडू जर सांगता केली तर मात्र आपण देखील विजय होऊ शकतो. म्हणजे धनगरी मलाय संघ हा देखील विजय होऊ शकतो. तो कारनामा मात्र सतीशला करावा लागेल. पण AK-47 अक्षय मात्र स्ट्राईक एंडला फलंदाजी करते. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करत होता. थोडीशी कीपर कडून मिलिंदकडून मिस्टेक झाली आणि 1 धाव घेण्यामध्ये यशस्वी झाले. पंचांकडे मात्र वाईटचं काहीतरी अपील करण्यात करत होते, पण पंचांनी मात्र कुठल्याही गोष्टीची दडपण न घेता बाईटच्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळते. आता मात्र 3 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे. आता मात्र यात सतीशला आठवावा लागेल ते म्हणजे प्रसादला. 3 चेंडूवरती 3 जर विकेट घेतले तर मात्र आपण देखील पुनर्क्रम या सामन्यामध्ये करू शकतो आणि तो कारनामा तुला मात्र करावा लागेल आणि ती काबिलियत तुझ्याकडे आहे. आता स्ट्राईक एंडला येऊन ठेपलाय तो सूरज. सूरजला मात्र अचूक फलंदाजी करावी लागेल. आपला संघ जर विजयी करायचा 3 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे. हो, निर्धाव चेंडूची सांगता पंचांकडे अपील करतायत. पंचांनी मात्र कुठल्याही गोष्टी दडपण न घेता निर्धाव चेंडूची सांगता होते. प्रेक्षणीय सामना पाहायला मिळतोय आजच्या या स्पर्धेमध्ये, ते म्हणजे श्रीकृष्ण चषक 2025 पर्व 3ऱ्या मध्ये. अगदी 2 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे. कारण क्रिकेट हा म्हटलं जातं ना, रंग बदलणारा सरळ आहे, अनिश्चिततेचा खेळ आहे. कधीही परिवर्तन होऊ शकतो. त्यात मात्र परिवर्तन करतोय तो हा गोलंदाज. 2 चेंडू आणि 5 धावांची. आता मात्र थोडासा दडपण आलाय तो सूरजला. जर आपल्या या सामन्यामध्ये पुढील सामन्यामध्ये जर अबाधित राहायचं असेल, आपला पुढील सामना खेळायचा असेल तर मात्र कंपल्सरी 2 चेंडू आणि 5 धावा ह्या कराव्याच लागतील. मिलिंदला देखील टेन्शन आहे, कारण हा सामना जर विजयी झालो तर धनगरी मलाय संघ 3ऱ्या सामन्यासाठी देखील दाखल होईल. म्हणजे महत्वपूर्ण सामना आहे. गोलंदाजावरती पण देखील दडपण आहे. क्षेत्ररक्षण मात्र थोडंसं सहकार्य करायचं आहे आम्हाला, कारण टाइम इज मनी, वेळेला खूप महत्व द्यायचं आहे. आपण थोडंसं आयोजकांच्या वतीने मी आपणास देखील सूचना करतोय. आता मात्र स्ट्राईक एंडला येऊन ठेपलाय तो सूरज मात्र वैयक्तिक धाव संख्येवर खेळतोय तो 7 या आकड्यावर. मोठे फटके मात्र करावा लागतील. 2 चेंडू 5 धावांची आवश्यकता आहे. एका चेंडू मध्ये 6 धावा देखील होऊ शकतात, पण आताचं समीकरण थोडंसं सोपं आहे. 2 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे. हो, मोठा फटका, स्ट्रेट ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण मात्र तैनात. काय होतंय समीकरण, जाते सीमारेषे पार, येतोय खणखणी षटकार, छत्रपतीचा छावा आणि संघाला मिळते 6 धावा. डीजे थँक्यू डीजे. थँक्यू. नक्कीच आमच्या डीजे मास्टरने देखील काय सिलेक्शन केलंय, पप्पी दे पारूला. पण मात्र सूरजने जी पप्पी दिली ती अगदी चेंडूला सीमारेषे पार केलंय आणि आपला संघ देखील विजयी करून ठेवलाय. मी कुडतोडी गोलवडी या संघाला विनंती करतो, सँडीबाई सागर कर्णधार, आपण क्विक फास्ट क्षेत्ररक्षणासाठी दाखल व्हायचंय. थोडंसं सागर कर्णधाराला विनंती करतो, क्विक फास्ट आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. अगदी आम्हाला वेळेचं बंधन आपल्याला देखील आहे. 2 षटकांचा सामना आहे. एक रायगडचा बुलंद आवाज, ज्यांच्या आवाजावरती अनेक सामने मात्र रंगतदार मजा होते, ते सँडी दिवेकर मात्र देखील आजच्या खेळासाठी दाखल झालेत. आपल्या गावाच्या नावासाठी, आपल्या संघाच्या नावासाठी, आपल्या तालुक्याच्या नावासाठी मात्र आज त्यांनी मात्र दौरा रद्द केला आणि आपल्या गावाचा मात्र संघ या स्पर्धेमध्ये दाखल झालाय. थोडंसं सागरला विनंती करतो, कर्णधार आपण थोडंसं क्विक फास्ट क्षेत्ररक्षणासाठी दाखल व्हायचंय. प्रसाद आपण जी हॅट्रिक घेतली होती त्यासाठी पारितोषिक रोख रक्कम लागली गेली होती. मी आपणास विनंती करतो, आपण रोख रक्कम घेण्यासाठी या मुख्य व्यासपीठाकडे यायचंय. एका जर्सी मध्ये शूरवीर या सँडी परिधान करून कुडतोडी गोलवडी या संघ क्षेत्ररक्षणासाठी दाखल होतोय. हॅलो, कुडतोडी या संघाचा एक प्रतिनिधी आमच्यापर्यंत पाठवायचा आहे. अगदी पहिला क्रमांक पाहिला तर स्वतः कर्णधार, जर्सी क्रमांक 17 घालून सागर, आणि शेवटला जर पाहिला तर सँडी दिवेकर, जर्सी क्रमांक 12. हा 12 क्रमांक म्हटल्यानंतर युवराज सिंगची आठवण येते. आता मात्र युवराज सिंग नेहमी लेफ्ट हँड बॅट्समन होते, रायटी बॅट्समन जे होते सँडी दिवेकर आहेत.
सलामीवीर जोडी मात्र नवीवाडी या संघाची मैदानामध्ये दाखल करायची आहे. हॅलो, आज आपल्या सोबत जो या कार्यक्रमासाठी ज्यांनी मेहनत घेतली या मुलांबरोबर जवळजवळ भरपूर वेळा फिरलेले आहेत असे आमचे कार्यकर्ते आणि माझी